आप देख रहे हैं भवानी टाइम्स। महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांचे राज्य अधिवेशन 27 आणि 28 एप्रिल रोजी गोंदियाला संपन्न होणार आहे। या अनुषंगाने भोजराज रामटेके सभागृह पाल चौक येथे कामरेड रामचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली। या अधिवेशनाला आशा संघटनेचे राष्ट्रीय स्तराचे नेतृत्व उपस्थित राहणार आहे। महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व सुकुमार दामले, राजू देशले, श्याम काडे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून आशा वर्कर्सचे प्रतिनिधी हजर राहून 2 दिवस संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी विचारमंथन करून प्रस्ताव तयार करतील। या मीटिंगला जिल्हा सचिव शालू पुथे, हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, कल्पना डोंगरे, वर्षा पंचभाई, सुरेश रंगारी व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार मित्रों, दिनांक 27-28 एप्रिलला गोंदियामध्ये महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य अधिवेशन होणार आहे। यांच्या निमित्ताने आज भोजराज रामटेके सभागृह गोंदिया पालचौक येथे आशा यांची मीटिंग झाली। यांचे जिल्ह्याचे नेतृत्व, ज्यांची जबाबदारी या अधिवेशनाची आहे, ते सर्व इथे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊ अधिक माहिती की राज्याचे अधिवेशन होणार आहे, त्याबद्दलची रूपरेषा कशी काय असणार, तो कार्यक्रम कुठे होईल, त्यांचे नेतृत्व कोण करणार आहेत, यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। आशा वर्कर्सच्या कोणत्या कोणत्या मागण्या आहेत तिथे तुम्ही प्रस्तुत करणार आहात, त्या अधिवेशनाच्या माध्यमातून ते दर्शकांना सांगा। माझं नाव आहे शालूताई पुथे। मी गोंदिया जिल्हा आशा गटप्रवर्तक संघटनेची जिल्हा सचिव आहे। आणि आता जो अधिवेशन आहे दिनांक 27/4 ते 28/4/2025 ला पहिल्या दिवशी 3-3.5 लोकांची रॅली निघणार आहे। पूर्ण महाराष्ट्रातून 350 प्रतिनिधी या अधिवेशनाला हजर राहणार आहेत। आपल्या अधिवेशनाचे नेतृत्व करणारे आपले जे कार्यकर्ते आहेत, पुढारी कामरेड शिवकुमार दामले, कामरेड श्याम काडे, कामरेड राजू देशले, कामरेड दिलीप उटाणे आणि अजून प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधी आणि कार्यकर्ते येणार आहेत। हा मेळावा आंबेडकर भवन इथे आहे। ह्या मेळाव्याची आमच्या मेळाव्याकरिता आज स्वागत समिती नेमलेली आहे। आशा गटप्रवर्तकांची जिल्हा मीटिंग झालेली आहे आणि या मीटिंग मध्ये स्वागत समिती नेमलेली आहे आणि स्वागत समितीचे अध्यक्षांची कामरेड हौसलाल रहांगडाले यांची निवड झालेली आहे। आणि येणाऱ्या अधिवेशनाकरिता आम्ही प्रत्येक आमचे जे पुढारी आहेत आयटकचे, आपल्या पक्षाचे, यांच्यावर आम्ही प्रत्येक जबाबदारी वाटून घेतलेली आहे की हा अधिवेशन आम्हाला यशस्वी कसं करता येईल। आपला हा अधिवेशन चांगल्या प्रकारे भरीव उपस्थितीमध्ये भरपूर संख्येत पार पडायला पाहिजे एवढी आम्ही तयारी केलेली आहे आणि हा अधिवेशन आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू। तुम्ही अधिवेशनाच्या माध्यमाने संघटनेमध्ये कोणते कोणते मुद्दे मांडणार आहात? आम्ही अधिवेशनाच्या माध्यमाने संघटनेचे आशांना, कर्मचाऱ्यांच्या, आशा व गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा, गटप्रवर्तकांना कंत्राटी रद्द करून त्यांना समायोजन करण्यात यावे, त्यांना कंत्राटीमध्ये दर्जा देण्यात यावा आणि नंतर त्यांना समायोजन करण्यात यावे। आशांना एकत्रित वेतन, जो आता त्यांना वेगवेगळं वेतन मिळत आहे, तो एकत्रित वेतन देण्यात यावं। आशांचा सुद्धा कर्मचारी दर्जा आणि त्यांची सुरक्षा त्यांना लागू करण्यात यावी। आशा व गटप्रवर्तकांना जे कामं नेमून दिलेले आहेत, 78 कामं आहेत, तर 78 कामं हे त्यांना त्या 78 कामाच्या मोबदला त्यांना त्यांच्या पोटापुरता सुद्धा त्यांना देण्यात यावा। कारण केंद्र सरकारने 2014 पासून आशांना व गटप्रवर्तकांना अजून काही दिलेले नाही आहे, तर ते
त्यांना ते देण्यात यावं. प्रत्येक कामावर वाढ करण्यात यावी व एकत्रित वेतन आशांना 26,000 व गटप्रवर्तकांना 34,000 लागू करण्यात यावं, ही आमची मागणी राहणार आहे. या होत्या आशा वर्कर्स कर्मचारी संघटनेचे नेत्या. त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. ग्रामीण क्षेत्रात अत्यंत कमी मानधनात कार्य करणारे आमचे आरोग्य आशा सहायिका, त्यांना अहोरात्र रात्रंदिवस ग्रामीण क्षेत्रातल्या दुर्गम भागातल्या इतर सर्व पेशंटची किंवा त्यांच्या आवश्यक असणाऱ्या सर्व आरोग्यविषयक संबंधित माहिती घेणारे प्रमुख कार्यकर्ते असतात. त्यांची जबाबदारी जास्तीत जास्त असते ग्रामीणमध्ये. त्यांना पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात प्रत्येक ठिकाणी त्यांना आपले काम कर्तव्य निभवावं लागतात. त्यांच्या मानधनाची वाढीव रक्कम मिळाली पाहिजे अशी आशा या आशा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.